घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी ही ऋषिकेश यांची गाडी पाहून थांबते आणि तिथे खूप गर्दी झालेली असते, म्हणून ती तिथे पाहायलाही जाते. आणि इकडे अवंतिका आई आणि ऐश्वर्या याही बाहेर फिरायला निघालेल्या असतात आणि तिथे जानकी आणि ऋषिकेश यांची गाडी पाहून तेही थांबतात. तेव्हा इकडे ऋषिकेश यांच्या हातातली घड्याळ पाहून जानकीच्या लक्षात येतं की ते तिथे ऋषिकेशच आहेत आणि ती घाबरून जाते. आणि जेव्हा ऋषिकेश यांना पाहते तेव्हा त्यांच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं. तेव्हा तो माणूस लॅपटॉपची बॅग घेऊन आलेला असतो आणि तो शर्वरी यांना फोन करतो आणि विचारतो की ही लॅपटॉपची बॅग काय करायचं आहे. त्यावेळेस शर्वरी सांगते की ती दाराच्या बाहेरच ठेवा. आणि नंतर इथं गाडीतून उतरून ऐश्वर्या आई आणि अवंतिका हेही पाहायला जातात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तिथं ऋषिकेश पडलेले आहेत आणि आई या घाबरून जातात. त्यानंतर इकडं जानकीला विचारतात की काय झालं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की मीही त्यांची गाडी पाहून इथं आले तेव्हा मला हे तिथे दिसले आणि डोक्यामधून खूप सारं रक्त वाहत आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की यांना अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं आणि ते हॉस्पिटलमध्ये जातात. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं तो बॉय म्हणतो की जानकी वहिनी काय झालं आहे. तेव्हा तो त्यांना जानकी सांगते की जेव्हा मी त्यांची गाडी पाहून थांबले तेव्हा त्यांच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं आणि त्यांना काय झालं आहे पहा. तेवढ्यामध्ये इकडं आई आणि ऐश्वर्या अवंतिकाही येतात आणि विचारतात की काय झालं आणि कसे आहे ऋषिकेश. त्यावेळेस इकडं जानकी सांगते की त्याला मध्ये चेकअपसाठी घेऊन गेलेला आहे आणि डॉक्टर येतील तेव्हाच कळेल की काय झालेलं आहे. त्यानंतर इकडं जानकी घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा इकडं ऐश्वर्याच्या लक्षात येतं की हे सर्व शर्वरी तर करत नसेल ना आणि तिचाच हा प्लॅन असेल आणि तिनेच आम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेरही जायला सांगितलं होतं. आणि त्यावेळेस इकडं ऐश्वर्या विचार करते की मी तिला फोन करून विचारते आणि ती बाजूला जाते. त्यावेळेस ती फोन करून विचारल्यानंतर इकडं शर्वरी सांगते की तू बरोबर ओळखला आहेस आणि मीच हे सर्व केलेलं आहे आणि आता तुला एक काम करायचं आहे आणि तू हे सांग की सर्व काही जानकीने केलेलं आहे आणि मी त्यासाठी एक गुंडही देते आणि तो गुंड तिथे कबूल करेल की हे सर्व मला जानकीनेच करायला लावलेलं आहे, त्यामुळे तू काहीच काळजी करू नको. त्यानंतर इकडं ऐश्वर्याच्या मनात नसतानाही ऐश्वर्या तिथे जाते आणि तिला वाटतं की आपण हे सगळं करायला नको. पण ज्यावेळेस इकडं आई म्हणतात की माझ्या मुलासोबत हे सगळं काय सुरू आहे आणि जर आता त्याला काय झालं तर मी देवाचं तोंडही पाहणार नाही. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की आई असं काही म्हणू नका आणि आपण घरी जाऊयात असं त्यांना सगळेजण सांगतात. तेव्हा इकडं आई म्हणतात की नाही आणि जोपर्यंत ऋषिकेश ठीक होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही फ्रेश व्हायचं कारण सांगून अवंतिकाला घेऊन बाजूला जाते. त्यानंतर तिथं तेवढ्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टर सांगतात की त्यांच्या कपाळाला जखम झालेली आहे. इकडं ऐश्वर्या हे अवंतिकाला सांगते की तुला माहीत आहे का हे सगळं कोण केलेलं आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की शर्वरीने केलेलं आहे का. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हो, त्याहूनही भयंकर हे आहे की तिने आता मला एक काम सांगितले आहे आणि मला हे सांगायचं आहे की हे सर्व जानकी वहिनीनेच केलेलं आहे आणि ती सांगितलं आहे की एक गुंडही देते जो की कबूल करेल की हे सर्व जानकीनेच केलेलं आहे. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की मला काहीच कळत नाही आहे आणि मी हे सगळं कसं सांगणार आहे जानकीला आणि आता तर ती काहीच होशमध्ये नाही आहे आणि काहीच ऐकण्याच्याही मनस्थितीत नाही. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो, मी समजू शकते आणि त्यानंतर इकडं जर आपण असं नाही केलं तर शर्वरी यांना आपल्यावरती संशय येऊ शकतो. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की मला हे सर्व करावंच लागेल. त्यानंतर इकडं शर्वरी ही बॅग घेऊन येते आणि त्यानंतर तिला तिथे 2 पेन ड्राईव्ह सापडतात. त्यावेळेस एक पेन ड्राईव्हमध्ये काहीच नसतं पण दुसऱ्या पेन ड्राईव्हमध्ये CCTV फुटेज असतं ज्यामध्ये शर्वरी ही हॉस्पिटलमध्ये गेलेली दिसत असते. त्यावेळेस ती विचार करते की मी एवढं सगळं करूनही हे CCTV फुटेज यांना कसं मिळालं. त्यानंतर ती फोन करून हॉस्पिटलमध्ये सांगते की काहीही करून तो सर्व डेटा हा डिलीट करून टाका. मला तर वाटते की हार्ड डिस्कच क्रॅक करा. त्यानंतर इकडं ती म्हणते की जानकी, तू मला काय कमी समजत आहेस का आणि मी तुझ्या पुढची खेळाडू आहे आणि तुझ्या हाती मी कधीच लागणार नाही. आणि ती सर्व CCTV फुटेजही डिलीट करायला सांगते आणि पेनड्राईव्हमध्ये असलेला डेटाही डिलीट करते. त्यानंतर इकडं ऋषिकेशला जनरल रूममध्ये आणलेलं असतं. त्यावेळी जानकी विचार करत असते की हे सगळं कोण केलेलं असेल
आणि यांना सगळा कसा मार लागला. त्यावेळेस इकडं आई विचारल्यानंतर जानकी म्हणते की मलाच कळत नाही आहे हे सगळं काय सुरू आहे. तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या येते आणि अवंतिका येते. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हे सर्व जानकीनेच केलेलं आहे आणि माहिती आहे ना, सगळेजण प्रॉपर्टीचे हिस्से करा असं सांगितल्यानंतर सगळेजण तयार होते, पण जानकीच तयार नव्हती. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की हे सगळं काय सुरू आहे आणि जानकी तू हे सगळं का केली आहेस आणि जोपर्यंत ऋषिकेश बरे होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आई तुमचाही माझ्यावरती विश्वास नाही आणि मी सगळं हे का करेल आणि ऋषिकेश माझा नवरा आहे आणि मी त्यांना मारण्याचा प्रयत्न का करेल. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की पैशासाठीच हे सगळं सुरू आहे आणि ते तुमच्या वाटेमधील काटा होते म्हणून त्याला दूर करण्यासाठीच तुम्ही हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की मला जास्त वाद नको आहे आणि मी इथे ऋषिकेशपाशी थांबणार आहे जोपर्यंत तो नीट होऊन घरी येत नाही. त्यावेळेस अवंतिका म्हणते की ऐश्वर्या तू हे सगळं काय म्हणत आहेस आणि आता इथं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याची तर ठेव. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की जे सत्य आहे ते बोलायला काय हरकत आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे सर्व ऐश्वर्या आणि शर्वरी यांचाच डाव आहे. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की हे तू काय म्हणत आहेस आणि जानकीच्या म्हणण्यावरती आईंचा अजिबात विश्वास नव्हतो, पण जानकीच्या लक्षात येतं की ऐश्वर्या हे सगळं मला सांगण्यासाठीच बोलत आहे की हे सर्व शर्वरी आणि ऐश्वर्यानेच केलेलं आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की आई तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल आणि मी हे असं काहीच केलेलं नाही. त्यानंतर इकडं ऐश्वर्याला ती म्हणते की तू आता तोंड बंद ठेव आणि मी असं काहीच केलेलं नाही आणि हे सर्व तुम्हीच केलं. त्यानंतर आई जानकीवरती हात उचलतात.